नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासंदर्भात मोठी आनंदाची गुड न्यूज राज्य शासनाच्या माध्यमातून समोर आलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आता लवकरातच त्यांच्या बँकेमध्ये नमो शेतकरीचा 8वा हप्ता जमा होणार आहे. असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने इथे घेतलेला आहे. नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याची तारीख डिक्लेअर अर्थात जाहीर करण्यात आलेली आहे. नमो शेतकरीचा हप्ता भेटण्यासाठी काही महत्त्वाची कामे शेतकऱ्यांना आता करावी लागणार आहे. कारण की नमो शेतकरीच्या योजनेमध्ये महत्त्वाचे काही बदल राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये कोणते बदल झालेले आहे, हप्ता कधी भेटणार, कोणती तारीख आहे, या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये ते जाणून घेणार आहोत. व्हिडिओला नक्कीच पूर्ण पहा. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आले असेल तर चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब इथे नक्कीच करू शकता. शेतकऱ्यांकडे सर्वतः विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आय डी कार्ड असणे गरजेचं आहे. त्यांचं ॲग्रिस्टॅकवरती रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांचे आधार संलग्न बँकेची जी KYC आहे ती कंप्लीट असणे गरजेचे. KYC इनकम्प्लीट असल्यास हप्ता तिथे भेटणार नाही. शेतकऱ्यांची लँड सीडिंग देखील कंप्लीट असणे गरजेचे आहे. लँड सीडिंगचं अपडेट महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आधार सीडिंग, KYC, लँड सीडिंग हे तिन्ही अपडेट क्लिअर असणे गरजेचं आहे, अपडेट असणे गरजेचं आहे. याचबरोबर आता हप्ता कधी भेटणार, कोणत्या तारखेला वितरण होणार, किती लाख शेतकरी याच्यासाठी पात्र आहे, कोणते शेतकरी याच्यातून आता अपात्र करण्यात आलेले आहे. कारण की गेल्या काही दिवसामध्ये नमो शेतकरीच्या योजनेतून 2.5 लाख शेतकरी वगळण्यात आलेले आहे. याच्यामध्ये दुहेरी लाभार्थी देखील शेतकरी आहे, ज्यांची एकाच राशन कार्डावरती 2 शेतकरी लाभ घेत होते असे शेतकरी, एकाच कुटुंबातील 2 शेतकरी लाभ घेत होते असे शेतकरी, अर्थात पती किंवा पत्नी दोघांपैकी एकालाच हा हप्ता इथे आता प्राप्त होणार आहे. अर्थात विचार केला असता तर राज्यातील जवळपास 91,66,000 एवढे शेतकरी याच्यातील पात्र आहे. मागील हप्त्यावरती 93,66,000 एवढे शेतकरी पात्र होते, परंतु आता 2.5 लाख शेतकरी इथे हे वगळण्यात आलेले. हप्ता कधी भेटणार, कोणत्या तारखेला भेटणार हे देखील आपण अपडेट जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी देखील आनंदाची बातमी आहे. कारण की राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी 1500च्या ऐवजी 2100 रुपयाची जी त्यांनी घोषणाबाजी केलेली होती निवडणुकीच्या प्रचारार्थ, आता ती पूर्ण करत आहे. त्याच्या माध्यमातून येणारा नोव्हेंबर महिन्याचा थकीत असलेला लाडक्या बहिणींचा हप्ता हा त्यांना 2100 रुपये त्यांच्या खात्यात इथे येणार आहे. अर्थात विचार केला असता तर 600 रुपयाची अतिरिक्त वाढ या हप्त्यामध्ये त्यांनी तिथे लाडक्या बहिणींसाठी इथे केलेली आहे. हप्ता कधी भेटणार याच्याच प्रतीक्षेत राज्यातील लाखो शेतकरी आहे. तर हप्ता भेटण्यासाठी तत्पूर्वी काही माहिती जाणून घेणं महत्त्वाचे आहे. राज्यातील जे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिकेच्या निवडणुका संपन्न होऊन आता त्याचे 21 तारखेला निकाल आहे. त्यानंतर जे की राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे आहे की ह्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू होणार आहे. त्याच्या आचारसंहिता ह्या 15 डिसेंबरपासून पुढे लागणार आहे आणि 14 ते 15 डिसेंबर दरम्यान अर्थात जे की 8 ते 14 डिसेंबर पर्यंत जे की राज्य विधिमंडळाचं कामकाज आहे. तर त्याच्यानंतर 20 ते 22 डिसेंबर 2025 दरम्यान हा हप्ता वितरण होईल अशी तरी माहिती राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून नोंदवण्यात आलेली आहे. धन्यवाद.